आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मला विरोध करून जिला तुम्ही मदत करताय ना त्या अक्षरानं जीव दिलाय तिचा. आता ती या जगातच राहिली नाही आणि तिच्या जीवावर तुम्ही वाड्यात एंट्री घ्यायची स्वप्न बघताय. कामिनी, उगाच काही बी अफवा पसरवू नकोस. अक्षर असं कधीच करणार नाही. ती लई धीराची हाय, अशी खचून जाऊन जीव धैर्यातली नाही ती. ठीक आहे, तुम्हाला आत्ताच्या आत्ता पुरावा देते. ओ ताई, इकडे या. मला सांगा, सूर्यवंशी वाड्यावर काही वाईट घडलंय का? वय किंवा ती सूर्याची जी सून अक्षरा तिने जीव दिला की. लय वाईट झालं बघा. जा तुम्ही, तुमचं काम राहील असेल ना. आता तुमच्या नशिबात तुम्ही जो काही धूर केलाय ना त्याच्यात खोकत आणि घुसमटत बसा तुम्ही. म्या तर चालले वाड्यावर आणि आता वाडा काबीज केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. आणि एकदा का मी तो वाडा काबीज केला ना की तुमची काय अवस्था करते ना बघाच. माझ्या विरोधात गेलात ना व, आता आयुष्यभर पस्तावाल तुम्ही. जसा त्या अक्षराचा निकाल लागला ना तसा सुंदरचा निकाल कोर्टात लागणार. आणि मग त्या वाड्याला कोणी वालीच राहणार नाही. आणि मग तो वाडा काबीज करण्यापासून मला कोणी बी अडवू शकत नाही. हॅपी बर्थडे अक्षरा. अक्षरा, मला कळतंय तुम्ही मला लय सांभाळून घेतलं आहे, माझी लय साथ दिली आहे. आता आधीचं मला काय आठवत नाही पण माझी खात्री आहे बघा, तेव्हा बी तुम्ही माझ्यावर असंच प्रेम करत असणार, माझी अशीच काळजी घेत असणार. तुम्ही मला आहे ना असं समजून घेत असणार बघा. अक्षरा, ह्या समजत मी मात्र तुम्हाला काय बी सुख देऊ शकतो नाही. उलट माझ्यामुळे तुम्हाला खूपच त्रास सहन करावा लागला आहे. ह्या समजासाठी मी तुमची माफी मागतो. हो, आयुष्यात कणभर आनंद देखील देऊ शकलो नाही मी तुम्हाला. खरंच माफ करा मला. आज कदाचित तुम्हाला भेटण्याचा शेवटचाच दिवस असेल. माझी काही बी चूक नाही हे तुम्हाला बी ठाव आहे. बरं काय करणार, आज कोर्टात पुरावा बघून माझ्या विरुद्ध निर्णय लाग आणि मला शिक्षा होईल.
पुढची बरीच वर्ष मला कोणालाच भेटता येणार नाही. अक्षरा, अहो आजचाच दिस आहे आपल्याकडं. पर आज सकाळ तर तुम्ही आला कसं नाही? रात्री मी जे बोलून गेलो त्यावरनं नाराज तर झाल्या नसतील ना? देवा, आज इथनं कोर्टात जायच्या आधी एकदा अक्षरासनी मला भेटू दे. फकस्त ते एकदा. अक्षरा, एकदा या. आता यापुढे आपली भेट कधी होईल ठाव नाही. मी तुमच्या वाटेकडं डोळं लावून बसलो आहे. एकदा या फकस्त. ताई, काय केलंस ग हे? का केलंस असं? एकदा तरी आमचा विचार करायचाच ना. तू नसशील तर आम्ही कसं जगू ग? तू माझा आधार होतीस ताई. मी पोरकी झाले का? अक्षरा, अगं एवढ्या समध्या संकटासनी तोंड दिलं तू आणि अशी कशी खचलीस ग? एकदा सांगायचं होतं, आपण सगळ्यांनी मिळून मार्ग काढला असता ग. का धीर सोडलास ग अक्षरा? हे का केलंस तू? का सोडून गेलीस आम्हाला? तुमच्यासारख्या तरण्या धड्या पोरींनी असं केलं तर आम्ही कुणाकडे बघायचं सांग ना. वाईट झालं, पोरगी लय गुणी होती. हो ना, बिचारी सर्वांशी कशी आपुलकीनी बोलायची. असं का जीवाचं वाईट करून घेतलं कुणास ठाऊक. असं करायला नाही पाहिजे होतं. हो ना. बरोबर. अक्षरा, मी तुला शेवटचं गुड बाय बोलायला आली. तू स्वतःच आयुष्य संपवलं. ते माझ्या हातून एक पाप होणं तर वाचलं नव. आता मी एकदम बिनधास्त बघ. हा, पण तुझी शेवटची इच्छा मी पूर्ण करते. तुला जाणून घ्यायचं होतं ना मी सुंदरला कसं अडकवलं ते. काय ना, सुंदरच्या बॉक्स मध्ये ते पाकिट माझ्याच माणसाने ठेवलं होतं. सुंदर या वाड्यातून निघायच्या आधीच त्याच्या गिफ्ट बॉक्स मध्ये ते पाकिट ठेवलं होतं. आणि तुमच्या रोमॅन्टिक डेटचा इतका करायचा म्हणून मीच पोलिसांना फोन करून संधी माहिती दिलेली. आता पोलिसांनी तर बिचाऱ्या सुंदरला अटक केली आणि तो गेला जेलमध्ये. पर तू तर मी काय बी न करता निघून गेलीस आणि माझा मार्ग मोकळा केलास. तुला याच्यासाठी लय धन्यवाद. तुझं हे उपकार मी आयुष्यात कधीच विसरणार नाही.
हे काय या अक्षराचं भूत आत्ताच वाड्याभोवती गिरट्या घालायला लागलं का काय? अक्षरा, तुझी शेवटची इच्छा मी पूर्ण करते. तुला जाणून घ्यायचं होतं ना मी सुंदरला कसं अडकवलं ते काय ना. सुंदरच्या बॉक्स मध्ये ते पाकिट माझ्याच माणसाने ठेवलं होतं. तुमच्या रोमॅन्टिक डेटचा इचका करायचा म्हणून मीच पोलिसांना फोन करून समधी माहिती दिली. आता पोलिसांनी तर बिचाऱ्या सुंदरला अटक केली आणि तो गेला जेलमध्ये. परंतु तू तर मी काय बी न करता निघून गेलीस. सोडा मला, सोडा मला. और मॅडम अरेस्ट करा ना. नाही नाही नाही, सोडा मला, सोडा मॅडम पकडायला. सोडा मला. ढोंगी नाटकी यासली मरणाची नाटकं करून मला फसवतास. असला डाव खेळून काय मिळालं ग तुला? तुला तर ना मी कामिनी, डाव मी नाही तू खेळलीस. अगं असतात आपल्यामध्ये राग द्वेष, म्हणून इतक्या खालच्या पातळीला जाशील असं वाटलं नव्हतं. एखाद्या माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याची तुझी वृत्ती किती घाणेरडी अगं. एका छोट्याशा रागापायी सुंदरचं आयुष्य बर्बाद करायला निघाली होतीस. त्यांनी जो गुन्हा केलाच नाही त्याची शिक्षा भोगावी लागली असते अगं त्यांना. ह्याचा विचार केलास का तू? तुझ्या या अशा वागण्याने त्यांच्या मनावर किती आघात झाले, त्यांना किती त्रास झालाय ह्याची जाणीव नाहीये तुला. तुला कळणारच नाही म्हणा, तेवढी बुद्धीच नाहीये तुला. कारण आजपर्यंत खूप कटक कारस्थानं केलीस, पण प्रत्येक वेळी तुला माफ करत आलो आम्ही. तेव्हाच तुला जेलमध्ये पाठवायला हवं होतं. फक्त निर्मला त्यांची मुलगी असणं म्हणून सोडून दिलं तुला. पण आता तू हद्द पार केलीस अगं. आता मी तुला माफ करणार नाही. ह्या बाबतीतला जो काही निर्णय तो मी आत्यांवरच सोपवते. आई आई तू 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 सांग ना, मी काही नाही केलंय. सोडा मला, सोडा. आई आई बोल ना, सोडा मला. अक्षरा मी तुला सोडणार नाही. आई आई सांग ना ग यांना. हा योच निर्णय आहे माझा. साहेब लेख आहे माझी.
पण मी स्वतः सांगते तुम्हाला, हिला आयुष्यभर जेलमध्ये राहील अशी शिक्षा द्या, आणि तुमच्या हातात असेल ना तर हिला फासावर लटकावा. ही असली कैदासी जिवंत राहायला नको. अगं आई आहेस का वैरी आहेस? असं स्वतःच्या पोरीला फाशीदा बोलतं का कोणी? हे समजा ना या अक्षरामुळे होत आहे. ही जबाबदार आहे सगळ्याला. तुला तर मी सोडणार नाही. कमी आहे. सोडा मला. मीला जिवंत नाही सोडणार. माझं आयुष्य धारायला लागलं हिच्यामुळे. माझ्या आईला बी फितवलं माझ्या विरोधात. तुला सोडणार नाही मी अक्षरा. सोडा घेऊन जा यांना. नाही नाही आई आई सोडा मला. खरंच मॅडम, तुमचं जेवढं कौतुक करावं तितकं कमीच आहे. खूप वेगळा अनुभव होता. सत्य शोधून काढण्यासाठी तुम्ही खूप काही केलं आणि फायनली सगळं सत्य बाहेर आलं. हॅट्स ऑफ. आई अंबाबाईवर असलेली तुमची श्रद्धा वेळी कामी आली. अक्षरा, पोरी हारलीस का? हो हरले मी. फक्त माझ्या माणसांना सांभाळायचो, ते नाही करू शकले. समधी माणसं तवाच आपल्या पाशी असतात जेव्हा आपण सवतात तिथं असतो. सवतापासूनच नेहमी जग सुरू होतं. सवतावरचा विश्वास हरवू देऊ नकोस. अगं देवी आईची भक्त आहेस ना व, मग तिच्यावर विश्वास ठेव. आयुष्यात येणाऱ्या समध्या संकटांना तोंड देण्याची ताकद देवी आई नेहमीच देती बघ. तू फक्त विश्वास ठेव. देवी आईच्या इच्छेविरुद्ध पाऊल टाकू नगस. हे संकट फक्त तुझ्या एकटीचं नाही, तुझ्या घरच्यांवर पण हाय. आणि अशा वेळी तू त्यांचा आधार व्हायला हवं. तूच अशी खचून चुकीच्या वाटेवर येशील तर कसं चालेल? असं करू नगस. सगळं काही निसटून चाललंय हातात. सगळं काही गमावू शकते मी, पण कुणाचा माझ्यावर असलेला विश्वास नाही गमावू शकत. कारण माझ्या माणसांचा माझ्यावर असलेला विश्वास माझ्यासाठी माझ्या जीवापेक्षा जास्त मोलाचा. तो टिकवायला गेलीस तर आई अंबाबाई तुझ्या पाठीशी उभी आहे बघ. मनातली समधी मरगळ काढून टाक आणि नव्या उमेदीनं लढायला तयार हो. अगं तू सूर्यवंशी घराण्याचा आधार आहेस. त्या घरासाठी तुझं कर्तव्य आहे आणि ते तू पुरं केलंच पाहिजे. अंबाबाईचा आदेश आहे, काहीतरी खेळ कर पोरी, खेळ कर. तू नक्कीच बाहेर पडशील समध्यातनं. आई अंबाबाईचा आशीर्वाद आहे. आई अंबाबाईचा उदो 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 उदो. आई अंबाबाईचा उदो 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 उदो. खेळ करायचा पण
म्हणजे नक्की काय करायचं? सर, तुम्ही परत आला तिथं? डोकं कामातून गेलंय माझं. किती वेळा सांगू तुम्हाला मॅडम, हे असले खेळ खेळून तुम्ही स्वतःचा आणि माझा वेळ वाया घालवताय. कळताय का तुम्हाला? खरं तर तुमच्यावर इतकी दया का दाखवतो ना, हेच मला कळत नाहीये. कुणी दुसरं असतं तर कायदेशीर कारवाईमध्ये अडथळा निर्माण केला म्हणून अटक केली असती. तुमच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे, त्याचा गैरफायदा घेऊ नका मॅडम. झालं तुमचं का आणखीन काही बोलायचंय? नाही, आज जोपर्यंत तुमचं मन शांत होत नाही ना, तोपर्यंत मी ऐकायला तयार आहे. बोला तुम्ही. पण त्याचा काही परिणाम होणार नाही. आता कुठलं नवीन नाटक करून माझा बीपी हाय करायचं तुम्हाला? नाही, एक शेवटचं ऐका ना सर. तुम्ही पोलीस म्हणून नाही, माणूस म्हणून माझी बाजू ऐकून घ्या. माझ्या जागी जर तुमची जवळची व्यक्ती असली असती, तिची अवस्था अशी झाली असती, तिची मदत केली असतीत ना तुम्ही. तसंच मी हात जोडते. खरा गुन्हेगार पकडण्यासाठी प्लीज माझी मदत करा.